या सो वेलकम ऑल इन द सेकंड सेशन। हम लोग सेकंड सेशन में अभी जा रहे हैं, तो हम लोग आज अभी बात करने वाले सेकंड सेशन मध्ये पोल्युटंट बद्दल आपण बोलून घेणार. तर पोल्युटंट म्हणजे काय, तर बघा प्रदूषके बद्दल आपण बोलून घेणार. तर प्रदूषके म्हणजे काय, जसं बघा आपण जसं एक ऑलरेडी एक टर्म ऐकलेला आहे की सॉल्व्हंट, सोल्युशन अँड सोल्युट. हे ज्याप्रमाणे आपण जे वर्ड ऐकलं होतं त्याचप्रमाणे हा सुद्धा वर्ड आहे की जे त्याचप्रमाणे आपण कम्पेअर केलं तर पोल्युटंट हा एक शब्द आहे. त्या पोल्युटंट म्हणजे काय, कोणामुळे पोल्युशन होत आहे, म्हणजे हे जे कोणामुळे पोल्युशन होत आहे ते बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तसे व्हॉट इज दॅट थिंग वी विल लुक ॲट. आता व्हॉट इज द पोल्युटंट म्हणजे प्रदूषके काय आहेत ते आपण जाणून घेणार. तर बघा, द फॅक्टर्स अफेक्टिंग द नॅचरल फंक्शन्स ऑफ अवर इको सिस्टम अँड कॉजिंग द हार्मफुल इफर्ट्स on biotic and abiotic and the biotic factor is called the pollutant. So the harmful substances that are, or the harmful substances that are affecting our ecosystem and which are harmful for the biotic and abiotic factors that we call as the pollutant. ठीक है, so that हाँ. So what are these are meaning? तो these are meaning की जे फॅक्टर्स आपल्या सजीव आणि निर्जीव या दोघे घटकांवर इफेक्ट करत असतात. बघा, और हम बोल सकते परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर, म्हणजेच वनस्पती असो किंवा प्राणी असो किंवा मानवांवर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके असे म्हणतात. तर बघा, these are the saying to what they are saying, the factors affecting the natural function of the ecosystem and causing the harmful effect on biotic and abiotic factors in the pollutions. तर बघा, आता फॉर एक्झाम्पल आपण जाणून घेणार. तर फॉर एक्झाम्पल बघा, इफ सपोज आपल्या सगळ्यांना काय इम्पॉर्टंट आहे, सर्वात जास्त इम्पॉर्टंट आपल्याला काय, ऑक्सिजन. आपल्याला सगळ्यांना ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिजन आपल्याला कशातून भेटतं, एअर मधून भेटत असतो. ऑक्सिजन आपल्याला कशामधून भेटत असतो, एअर मधून भेटत असतो. आता बघा, फॉर एक्झाम्पल एखाद्या घरामध्ये सपोज तुम्ही फक्त इमॅजिन करा की आपण जर आपलं तोंड बंद केलं, ओके, तोंड बंद केलं आणि आपला श्वास जर आपण चालू ठेवला, तोंड बंद करून आपण श्वास आपला चालू ठेवला. बघा, श्वास चालू ठेवल्यावर काय होणार आहे, आपण काय हे करतो, आपण बाहेर काय सोडत असतो, ऑक्सिजन इनहेल करत असतो आणि एक्सेल आपण काय करत असतो, कार्बन डायऑक्साईड. तर बघा, इफ वी डू दिस एक्सपेरिमेंट, जर आपण काही क्षणासाठी आपलं तोंड जर बंद केलं आणि त्या तोंड बंद केल्यानंतर आपण जर आपल्या रेस्पिरेटरी किंवा आपलं जे श्वसन घेणं ते जर आपण चालू ठेवलं, तर काय होणार आहे, तर बघा, त्या हवेतली किंवा ज्या हातातली जी एअर आहे, ते काय होणार, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा पर्सेंटेज वाढणार आहे. कार्बन डायऑक्साईडचा पर्सेंटेज वाढणार आहे आणि जसं ते पर्सेंटेज वाढेल, काही क्षणानंतर आपण बोलतो तिथं व्हॅक्यूम सुद्धा क्रिएट होईल. कार्बन डायऑक्साईड सुद्धा वाढू शकेल आणि काय होईल, आपल्याला एक थोडा दमा आल्यासारखं किंवा आपल्याला ते होणार नाही. आपण ते हात लवकर काढू आणि ऑक्सिजन इनहेल करायचा आपण ट्राय करू. ओके. सो बघा, दिस इज द थिंग आणि ह्याचं मिनिंग काय ते आपण बघणार आहोत. ह्या ज्या एक्सपेरिमेंटचं मिनिंग काय ते आपण बघणार आहोत. सो विथ दिस एक्सपेरिमेंट, इफ जर हा एक्सपेरिमेंट जर पॉसिबल होत नसेल, तर आपण असा पण एक्सपेरिमेंट करू शकतो की स्वतःला किंवा जस्ट इमॅजिन की एका रूममध्ये आपण बंद आहोत आणि त्या रूममध्ये हवेचं नाही ट्रान्सपिरेशन होऊ शकत, म्हणजे नाही आतली हवा बाहेर जाऊ शकत, नाही बाहेरची हवा आतमध्ये येऊ शकतं आणि त्या जागी जर आपण त्या रूममध्ये बंद असू, तर त्या रूममध्ये आपण बंद असू आणि आपला जो रेस्पिरेटरी सिस्टम आहे किंवा आपला जो इनहेल एक्सेल आहे ते तर कंटिन्यू चालू राहणार आहे, राईट. ते तर कुठं स्टॉप होऊ शकतो का, आन्सर इज नो. तर इनहेल एक्सेल जो आपला आहे तो चालू राहणार आणि तो इनहेल एक्सेल चालू राहिल्यामुळे काय होणार आहे, मग आपण काय इनहेल करतो, वी इनहेल द ऑक्सिजन आणि वी एक्सेल दी कार्बन डायऑक्साईड. तर आपण कार्बन डायऑक्साईड सोडत असतो आणि ऑक्सिजन हा घेत असतो, आपण इनहेल करत असतो. तर बघा, काही वेळानंतर काय होईल, या रूम मधला जेवढा काय एअर मधला ऑक्सिजन आहे तो आपण काय करू, आपण हे करू रेस्पिरेटरी सिस्टमने किंवा आपण श्वासामध्ये ते आतमध्ये घेऊ. परंतु आपण काय सोडू, त्या बदल्यामध्ये आपण सोडणार आहोत त्या पूर्ण रूम मध्ये कार्बन डायऑक्साईड. त्या पूर्ण रूम मध्ये आपण काय करणार आहोत, कार्बन डायऑक्साईड सोडणार आहोत. आणि बघा, यावेळेस त्या रूम मधला ऑक्सिजनचा पर्सेंटेज हा कमी आणि कार्बन डायऑक्साईडचा CO2 कार्बन डायऑक्साईडचा पर्सेंटेज हा वाढेल. तेव्हा काय होणार आहे,
तेव्हा काय होणार आहे, आपला हळूहळू रेस्पिरेटरी प्रॉब्लेम, की आपल्याला रेस्पिरेटरी करण्यासाठी म्हणजे आपल्याला श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम होणार आहे. आणि प्लस हळू त्या रूमचा जो तापमान आहे किंवा त्या रूमचा जो टेम्परेचर आहे, हे सुद्धा हळू वाढत जाणार आहे. तो बघा, बेसिकली ह्याचं जर आपण कम्पेअर अर्थ बरोबर केलं तर हे सुद्धा सेम आहे. अर्थमध्ये जे काही ऑक्सिजन आहे ते आपण सगळे काय करत आहोत, एव्हरी लिव्हिंग बिंग आपण ते काय करत आहोत, इनहेल करत आहोत आणि आपण काय सोडत आहोत, कार्बन डायऑक्साईड आपण सोडत आहोत. परंतु कार्बन डायऑक्साईडचं सोडण्याचं प्रमाण हे ऑक्सिजनच्या इनहेल पेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे भले म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन जर आपण एक घेत आहोत, तर कार्बन डायऑक्साईडचं बाहेर निघण्याचं प्रमाण काय आहे, 10 आहे. तर हा प्रपोर्शन कसं झाला, हा झाला आपलं प्रपोर्शन 10:1. तर बघा, म्हणजे एक ऑक्सिजन युटिलाइज जेव्हा होत आहे तेव्हा कार्बन डायऑक्साईड 20 मध्ये बाहेर येतं. कारण बघा, आपण कार्बन डायऑक्साईड सोडतोय व ट्रेन्स बोलू शकतो, सॉरी, जे गाड्या आहेत, बाईक्स आहेत किंवा जे ट्रान्सपोर्ट सिस्टम आहेत त्यांच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर येत आहे. प्लस फॅक्टरीज वगैरे यांच्यावरून कार्बन डायऑक्साईड येत आहे. प्लस ट्रीज कमी असल्या कारणामुळे जो कार्बन डायऑक्साईड जो इनहेलचा जो प्रपोर्शन होता तो सुद्धा कमी झालेला. म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेण्याचा, म्हणजे झाडे काय करतात, झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, म्हणजे श्वसनामध्ये थ्रू कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ते ऑक्सिजन सोडत असतात. परंतु ती प्रक्रिया करण्यासाठी झाडे उपलब्ध आहेत का? उत्तर आहे नाही. म्हणजेच काय होते, म्हणजेच वातावरणामध्ये, म्हणजेच आपल्या पुऱ्या अर्थच्या इकोसिस्टम मध्ये, म्हणजे आपण बोलतो आता सध्या इकोसिस्टमच्या वर्ड आपण जरा साईडला ठेवून आपण आता सध्या एन्व्हायरमेंट बोलू, ऍटमॉस्फिअर बद्दल बोलू. ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरणामध्ये, म्हणजे वातावरणामध्ये काय होते, पृथ्वीच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे पर्सेंटेज हे वाढतच चाललेत. हे काय होतं, ते वाढतच चाललेलं आहे आणि ऑक्सिजनचे पर्सेंटेज हे कमी होत झालं. म्हणजे काय झालं, ह्यांचा डिसबॅलन्स झालाय. म्हणजे बघा, ह्यांचा जो बॅलन्स म्हणजे काय, हे जे एक प्रमाण पाहिजे होतं, ते प्रमाण काय झालेलं आहे, बिघडलेलं आहे. तो प्रमाण कमी जास्त झालेलं आहे, तो प्रमाण बिघडलेलं आहे. आता बघा, फॉर एक्झाम्पल आता जर या ठिकाणी मी 5 किलो ठेवलं आणि या ठिकाणी जर मी 5 किलो ठेवलं एका वेट मशीनवरती, तर हे काय राहणार आहे, सिंपल राहणार आहे. परंतु म्हणजे वेट मशीन बद्दल बोलतोय आम्ही. जर वेट जो करतो ना आपण, त्याबद्दल आपण जर बोलत, तर जर सपोज त्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे, त्या ठिकाणी जर आपण एका ठिकाणी 5 किलो ठेवलं आणि एका ठिकाणी 5 किलो ठेवलं, मध्ये एक्झॅक्टली जो बॅलन्स असतो तो जर आपण ठेवला तर ते व्यवस्थित राहील. परंतु एखादी जर गोष्ट जास्त झाली, म्हणजे सपोज कार्बन डायऑक्साईड जर जास्त झाली, तर काय होणार आहे, कार्बन डायऑक्साईडचं वजन वाढणार आहे, आणि तो जो तराजू आहे तो खाली येणार. म्हणजे तो काय झाला, डिसबॅलन्स झाला. म्हणजे तो काय झाला, त्याचं संतुलन बिघडलेलं आहे. तर बघा, वातावरणामध्ये जेवढे कार्बन डायऑक्साईड पर्सेंटेज आपल्याला निसर्गाद्वारे ठरलेला आहे, तो निसर्गाने ठरवलेला जो कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे तो काय झालेला आहे, बदललेला आहे. तो डिसबॅलन्स झालेला आहे, तो बदललेला आहे. तर त्याचमुळे आपण बदललेला त्यालाच आपण काय म्हणतो, पोल्युशन असं म्हणू शकतो. म्हणजे पोल्युशन तर आपण म्हणू शकतो. परंतु हा जो कार्बन डायऑक्साईडचा आहे आणि तो जो कार्बन डायऑक्साईड वाढला, तो काय करत आहे, आपल्या बायोटिक व अबायोटिक या दोन्ही गोष्टी, म्हणजे जैविक आणि अजैविक या दोन्ही गोष्टींना काय होतं, दोन्ही गोष्टींना एक हानी पोहोचवत आहे. आणि त्यालाच आपण काय बोलतो आता या सिनॅरिओस मध्ये किंवा या गोष्टीमध्ये, किंवा हा जो आतापर्यंत जो काय आपण केस सांगितला, किंवा आतापर्यंत जो काय आपण गोष्टी बघितल्या, त्या गोष्टीमधला विलन कोण विलन होता, तर कार्बन डायऑक्साईड. तो विलन कोण होता, सध्या कार्बन डायऑक्साईड. तर त्या अशा प्रकारचा जो विलन किंवा अशा प्रकारचा जो एलिमेंट जो सगळा बॅलन्स डिसबॅलन्स करतो, म्हणजे बघा, द फॅक्टर्स इफेक्टिंग द नॅचरल फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम, म्हणजे नॅचरल इकोसिस्टम म्हणजे नैसर्गिक जे काही इकोसिस्टम चालू त्याला ज्या धोका देतो किंवा त्याचा जो बॅलन्स आहे तो बिघडवतो, त्याला आपण काय म्हणतो, पोल्युटंट असं म्हणत असतो. तर या ठिकाणी पोल्युटंट आपण कोणाला म्हणू शकतो, या केसमध्ये पोल्युटंट आपण CO2 याला म्हणू शकतो. ठीक आहे, CO2 याला आपण नक्कीच पोल्युटंट असं म्हणू शकतो या केसमध्ये. ओके, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या, जर आपण पाण्याच्या केसमध्ये गेलो किंवा म्हणजे वॉटर पोल्युशन मध्ये गेलो, किंवा आपण मृदाच्या केसमध्ये म्हणजे मृदा प्रदूषण किंवा सॉइल पोल्युशन मध्ये गेलो, तर यांच्या वेगवेगळ्या फॅक्टरमध्ये वेगवेगळे काही पोल्युटंट आहेत, जे पोल्युटंट त्या एलिमेंटला किंवा त्या नॅचरल रिसोर्सेसला काय करत आहेत, पोल्युटेट करत आहेत. ठीक आहे. सो दिस इज द थिंग, अशा प्रकारच्या गोष्टी असतात.
सो अशा प्रकारचं आपण काय करू शकतो, अशा छोट्या गोष्टी आणि छोट्या एक्झाम्पल्स थ्रू वी कॅन फाइंड आउट व्हॉट विल हॅपन आणि काय, कसं आणि कशाला आपण ते बोलवलं तर दॅट विल बी गुड. तर पोल्युटंट म्हणजे काय, आपण काय त्यांना म्हटलेलं आहे, प्रदूषके. तर बघा मृदामध्ये दुसरे प्रदूषके असतात, जलमध्ये दुसरे प्रदूषके असतात, जल प्रदूषणमध्ये. आणि जर आपण वायू प्रदूषणमध्ये बोललो तर दुसरे प्रदूषके असतात. तर आतापर्यंत जे काही आपण गोष्टी बोललेलो आहोत, आतापर्यंत जे काही गोष्टी आपण बोललो, जसं आपण रूममध्ये बंद झालं तर कार्बन डायऑक्साईड वाढेल, ऑक्सिजन कमी होईल. तर हा जो केस होता, ही जी गोष्ट होती, त्यामधला विलन कोण ठरलेला आहे? त्यामधला विलन ठरलेला आहे CO2. तर CO2 काय झाला? प्रदूषके झालं. कारण त्याच्यामुळे तिथला जो वातावरण आहे किंवा त्या रूमचं वातावरण आहे, हा प्रदूषित झालेला आहे. ठीक आहे. तिथला जो वातावरण आहे तो प्रदूषित झालेला आहे. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, दॅट वी विल गो फॉर द नेक्स्ट थिंग. सो व्हॉट वी हॅव द नेक्स्ट, लेट्स फाइंड आउट. तर बघा, द पोल्युटंट मे बी द नॅचरली or the man-made. The pollutant may be natural and the man-made. The natural pollutant are destroyed in due to the course of time by the natural rule. However, the man-made pollutant are not. म्हणजे बघा, त्यांनी काय सांगितलं, and the pollutant make the environment poisonous and unhealthy. आणि pollutant काय करत असतो? pollutant हा environment म्हणजे तो जो परिसर आहे तो काय करत असतो? एक झैरीला पॉइझनस करू शकतो, झैरीला करू शकतो. आणि अनहेल्दी म्हणजे आपल्या काय म्हणू शकतो, आपल्या हेल्थसाठी खराब असं बनवू शकतो. म्हणजे त्याला आरोग्य कारक किंवा आरोग्याला अकारक असं तो आपल्याला बनवतो, असं आपण दिसू शकतो. तर बघा, पोल्युटंट किंवा प्रदूषक हे काय असतात? हे इदर मॅनमेड असतात किंवा निसर्गरित्या बनलेले असतात. इदर ते मॅनमेड असतात किंवा निसर्गरित्या बनलेले असतात. तर बघा, नैसर्गिक पोल्युटंट जे काही असतील, नैसर्गिक पोल्युटंट हे काही काळानंतर संपवून जाऊ शकतात. ते नंतर म्हणजे निसर्ग संपवून जाऊ शकतात. निसर्ग तो संपवून टाकण्याची त्याची ॲबिलिटी आहे. परंतु परंतु जे मॅनमेड पोल्युटंट आहे, जे मॅनमेड पोल्युटंट आहे, ते मॅनमेड पोल्युटंट हे संपुष्टात किंवा त्याला डिस्ट्रॉय करता येत नाही. त्याला डिस्ट्रॉय करता येत नाही किंवा डिस्ट्रॉय करण्यासाठी त्याला खूप कालावधी लागतो. डिस्ट्रॉय करण्यासाठी खूप कालावधी लागतो. जसं आपण फॉर एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकतो, थर्मोकॉल अँड प्लास्टिक. तर बघा, निसर्गाची प्रत्येक एक वस्तू डिस्पोज होते, म्हणजे निसर्गातली प्रत्येक एक गोष्ट हे जमिनीखाली विरघळू शकते किंवा ती जमिनीमध्ये तिचं विघटन होऊ शकतो. परंतु थर्मोकॉल आणि प्लास्टिक हे असे दोन एलिमेंट आहेत जे मानवनिर्मित आहेत, ज्यांचं विघटन व्हायला खूप वर्ष म्हणजे लाखो वर्ष लागतात किंवा 10,000 वर्ष लागतात, अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आहे. एक्झॅक्टली मला वर्ष आठवत नाही. पण असं बोलण्यात येतं की एखादा थर्मोकॉलचा तुकडा हा जळण्यासाठी म्हणजे विघटन होण्यासाठी त्याला कमसे कम 10,000 वर्ष तरी लागत असतात. तर बघा, आणि अजून काय बोलतात ना, जेव्हा थर्मोकॉल आणि जेव्हा थर्मोकॉल आणि प्लास्टिक हे जेव्हा जाळण्यात येतात, तेव्हा त्यांचा जर एक छोटासा तुकडा तरी आपण जाळतो, तर त्यांच्यापासून निघणारा जो काही खराब धूर आहे, हा कमसे कम आपण एखादी गाडी एक दिवसभर जर चालवल्यामुळे, कंटिन्यू जर दिवसभर चालवण्यामुळे जेवढा धूर निर्माण, जेवढा पोल्युशन निर्माण होतं, तेवढाच त्या थर्मोकॉल मधून किंवा प्लास्टिकच्या एखाद्या छोट्याशा तुकड्यामधून किंवा जर समजा किंवा आपण बघा, ही जी बुक आहे, या बुकच्या तुकड्याप्रमाणे जेव्हा एक छोटीशी बुक असते, त्या बुकचा तुकडा जरी आपण जाळला तर तेवढा निघण्याची शक्यता असते किंवा तेवढा निघत असतो. राइट. So this is the thing. So this is how the thermocol and the plastics are dangerous for our natural. परंतु भले ते आपल्यासाठी इझी वाटतात, भले ते आपल्यासाठी एकदम सफिशियंट, एकदम इझी वाटतात, परंतु ते किती हानिकारक आहे निसर्गासाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा, ह्याचा आपल्याला नेहमी काळजी घेतली पाहिजे. ह्याची आपल्याला नेहमी काळजी घेतली पाहिजे. त्याच्याबद्दल आपल्याला विचार केलाही पाहिजे. आणि ह्याच्यात आपल्याला एकही एक मोठा पॉइंट आपल्याला दिसतो, की निसर्ग हा एक असा एक घटक आहे आणि हा प्रत्येक एक गोष्ट हील करू शकतो. प्रत्येक एक गोष्ट हील करू शकतो. म्हणजे आता समजा, इफ सपोज जर त्यांच्यापासून जर कोणता पोल्युटंट बाहेर आला असेल, म्हणून बघा इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, की बघा, पोल्युटंट भलेही म्हणजे काय, प्रदूषके भलेही नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात, परंतु नैसर्गिक प्रदूषके निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट सुद्धा होतात. निसर्ग नियमानुसार कालांतराने नष्ट सुद्धा होतात. बघा, आपण खूप वेळा ऐकलेलं असेल, की निसर्गाचा एक नियम आहे, जो पैदा होतो तो नष्ट सुद्धा असतो, त्याची मृत्यू सुद्धा असते. म्हणजे बघा, जो पैदा होता म्हणजे जो जन्माला येतो किंवा जो पैदा होतो त्याची मृत्यू सुद्धा अटळ असते आणि तो मृत्यू सुद्धा त्याला जातो. त्याच प्रकारचा हा एक नियम निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे, असं आपण बोलतो. आणि हा
नियम प्रत्येकावर लागू आहे. भले एक छोटा किडा असो किंवा भला मोठा हत्ती असो किंवा आपण मानव असो किंवा कोणी असो, हा म्हणजे जे सगळ्या गोष्टींना हा निसर्गाचा नियम लागू शकतो. परंतु बघा, मॅन मेड जे गोष्ट आहे, प्लास्टिक आपल्याला निसर्गातून भेटतो का? आन्सर इज नो. थर्मोकोल आपल्याला निसर्गातून भेटतो का? आन्सर इज नो. तर बघा, ह्या गोष्टी कशा आहेत, मानवनिर्मित बनवल्या जाते. या मानवनिर्मित गोष्टींचा अंत हे कुठे ना कुठे निसर्गाला करण्यासाठी कुठे ना कुठे अडथळा लागतो किंवा तो जास्तीत जास्त वेळ त्याला लागत असतो. जसं आपण बोललो, की थर्मोकॉलच्या डिस्पोजल व्हायला किंवा थर्मोकॉलच्या विघटन व्हायला कितीतरी वर्ष लागत असतात. आणि त्याच जागी जर आपण त्याच जागी लाकूड बोलू शकतो, कागद बोलू शकतो किंवा पालं बोलू शकतो. तर बघा, जेवणासाठी थर्मोकॉलचे ट्रेस यूज करतात. तर ते थर्मोकॉलचे ट्रेस विघटन होण्यासाठी जेवढा वेळ लागत असतो, त्याच्यापेक्षा आपण बघितलं, की सॉरी, केळीचे जे पानं आपण यूज केले, दॅट इज गुड. ते आपण नंतर गायी वगैरे यांना सुद्धा आपण खायला देऊ शकतो. किंवा तेच जर आपण एखाद्या ठिकाणी जमा करून ठेवले किंवा त्याच्यामध्ये जर आपण हे सोडले, व्हॉट वी कॅन से, गांडूळ वगैरे सोडले, तर ते आपण काय त्यांना परत शेणखत किंवा आपण एक बोलवतो एक अशा प्रकारचं ओके. अशा प्रकारचं एक फर्टिलायझर म्हणजे नॅचरल फर्टिलायझर आपण फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स आपण यूज करू शकतो किंवा ते बनवू शकतो, राइट? सो दिस इज द थिंग दॅट इज हाऊ द नेचर हॅव एव्हरीथिंग टू हील. नेचर प्रत्येक गोष्ट हील करू शकतो. फक्त एवढंच आहे की ते नॅचरल असायला हवी. आणि तो आपला जो निसर्गाचा जो एक रूल आहे, व्हॉट रूल आहे? कोणता रूल आहे? की जी गोष्ट पैदा होते, इव्हन दो आपण मानव असो, मोठे-मोठे प्राणी असो, या छोटा सूक्ष्मातला सूक्ष्म कण असो, काही असो, हे सगळे जण ज्याप्रमाणे बर्थ घेतात, त्याप्रमाणे त्यांचे डेथ सुद्धा असते. त्याचप्रमाणे जर पोल्युटंट जर निसर्गाच्या हाताने जर हे झालं असेल, काय म्हणतात त्याला, क्रिएट झाला असेल किंवा निसर्गाच्या हातातून जर तो बर्थ घेतला असेल, तर तोही डेथ सुद्धा निसर्गाच्या हाताने निश्चित आहे. सो दिस इज दी थिंग. आणि हा आपण जे आणि हा जो एक रूल आहे, आपण खूप गोष्टीमध्ये ऐकलेला सुद्धा आहे. प्रकृति का नियम वगैरे आपण बोलतो, प्रकृति का नियम, जो पैदा होता है वो उनके मृत्यू अटळे, अशा प्रकारचे आपण ऑलरेडी ऐकलेले आहोत. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. तर आज आपण बघणार आहोत एक त्याच्यातला पहिला सेशन, म्हणजे पोल्युशन, एअर पोल्युशन बद्दल आपण आज बघणार आहोत. एअर पोल्युशन मध्ये आपण बघूया की व्हॉट वी हॅव आणि कोणते कोणते फॅक्टर्स आपल्याला एअर पोल्युशन म्हणजे वायू प्रदूषणासाठी असतात, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो या, व्हॉट इज एअर पोल्युशन दॅट वी विल फाइंड आउट. तर बघा, द कंटॅमिनेशन ऑफ एअर बाय हार्मफुल सबस्टन्स लाईक पॉयझनस गॅसेस, स्मोक, पर्टिक्युलेट मॅटर, मायक्रोब्स एक्सेट्रा आर कॉल्ड द एअर पोल्युशन. म्हणजे काय? तर बघा, यामध्ये बघा, ह्याचे सुद्धा आपल्याला हे जे यामध्ये आपण बघितलं की बघा, पॉयझनस गॅसेस, स्मोक and the particulating matters, what are this? These are, and microbes, what are they? This becomes the pollutant. ते का pollutant आहे? Because they are contaminating the air. What they are doing? They are contaminating air. म्हणजे ते हवेला दूषित करतात. बघा, आता हवा प्रदूषण बद्दल आपण बोलत आहोत. तर हवा प्रदूषणामध्ये काय? हवा प्रदूषण डेफिनेशन आपण जाणून घ्या. ते विषारी वायू, धूर, धुलीकरण, नंतर सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थामुळे हवा दूषित होण्यास हवेचे प्रदूषण असे म्हणत असतात. त्याला हवेचे प्रदूषण असे म्हणत असतात. बरोबर. तर व्हॉट द कंटॅमिनेशन ऑफ एअर बाय द हार्मफुल सबस्टन्स लाईक पॉयझनस गॅसेस, स्मोक, particulate matter and the microbe. This is called the pollution. The reason of the air pollution, this is called the air pollution. म्हणजे काय? हवेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी, ज्या अनवॉन्टेड गोष्टी असतात किंवा जे पोल्युटिंग गोष्टी असतात, ते मिक्स होणे आणि त्यांचे प्रमाण वाढले, त्यांना आपण काय म्हणू शकतो? एअर पोल्युशन असं म्हणत असतो. लेट्स गो फॉर द नेक्स्ट थिंग, दॅट इज रिझन ऑफ द एअर पोल्युशन. आता रिझन ऑफ द एअर पोल्युशन काय? तर जसं आपण बघितलं होतं की देर आर द टू रिझन्स, नॅचरल रिझन्स अँड दी मॅन मेड रिझन्स. तर नॅचरल रिझन्स कोणते कोणते? तर बघा, व्हॉल्कॅनिक इरप्शन. तर व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय? या ठिकाणी आपल्याला फर्स्ट पिक्चर दिसत आहे, व्हॉल्कॅनिक इरप्शन. आणि नंतर हा जो जो काय म्हणतो, जंगल 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 फायर. ओके, सो दॅट वी कॅन कॉल द जंगल फायर. फॉरेस्ट फायर्स. एक्झॅक्टली मला ते वर्डच येत नव्हता. फॉरेस्ट फायर, जंगल फायर मी बोलतो. फॉरेस्ट फायर हा इधर मॅनमेड पण असू शकतो आणि मॅनमेड पण आणि नॅचरल सुद्धा असू शकतो. बट सी, सो हे तीन पिक्चर, या तीन पिक्चर मध्ये दोन नॅचरल आहेत आणि पुन्हा दोन हे मॅनमेड आहेत. तर बघा, दिस इज द थिंग. हे जे तीन आपण बघतो, आपण आता हळूहळू
बघणार की व्हॉट आर द दिस अँड नॅचरल रिसोर्सेस कोणते कोणते, नॅचरल रिजन्स कोणते, रिसोर्सेस नॉट नॅचरल रिजन्स कोणते ते आपण बघूया ना. पहिला व्हॉल्कॅनिक इरप्शन, दॅट इज सॉलिड गॅसेस अँड द लिक्विड मटेरियल इमर्ज आउट थ्रू द एक्सप्लोशन, आणि दॅट एक्स द कार्बन or the hydrogen sulfide, sulfur dioxide, carbon dioxide, and then or that is ammonium chloride and the hydrogen vapors, dust, etc. ते सगळे काय होतात, हे सगळे बाहेर पडत असतात. तर बघा काय होतं व्हॉल्कॅनो मध्ये, जेव्हा आपण व्हॉल्कॅनो इरप्शन होतात, पुन्हा एकदा बघूया, व्हॉल्कॅनो इरप्शन जेव्हा आपण होतं तेव्हा काय बाहेर पडतं, तेव्हा वायुरूपी व द्रव्यरूपी पदार्थ बाहेर पडत असतात. उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराइड आणि हायड्रोजन आणि देन बाष्प आणि धुलीकरण. तर बघा हे जे असतात डस्ट वगैरे, हायड्रोजन, देन सल्फर क्लोराइड, देन अमोनियम क्लोराइड, असे जे एलिमेंट्स असतात ते काय होतात, सगळे बाहेर पडत असतात. तो आपण ऑलरेडी जॉग्राफीमध्ये पण सुद्धा बघितलेलं आहे, अँड अदर वेरियस ह्याच्यामध्ये पण बघितले की जेव्हा जेव्हा व्हॉल्कॅनोचं इरप्शन होतं, जेव्हा जेव्हा व्हॉल्कॅनोचं इरप्शन होतं, तेव्हा तिथला जो आपण बोलू शकतो एरिया आहे किंवा तिथला जो सराउंडिंग आहे तो काय होतो, एक अतिशय धूळमय धुळाच्या ह्याच्यामध्ये तो कन्वर्ट होणार. म्हणजे तिथं जर साफ हवा असेल तर त्या पूर्ण हवेमध्ये धूळ, कार्बन डायऑक्साईड, तिथलं वातावरण हे म्हणजे वातावरणाचे बाष्प हे वाढत असतो, आणि प्लस लावा रस वगैरे तिथं बाहेर पडून भले ते नवीन डोंगर वगैरे क्रिएट करत असते, परंतु वातावरण म्हणजे हवा, एअर आहे, एअर काय होत असते, एअर ही तिथली पोल्युटेड असते, पोल्युटेड होते, भले ते काही क्षणाचं. कारण बघा कशामुळे, ज्या ठिकाणी व्हॉल्कॅनोज इरप्शन होतो, ज्या ठिकाणी व्हॉल्कॅनोज फुटतो, त्या ठिकाणी काही क्षणानंतर किंवा अधिका वेळेस म्हणजे येण्याची शक्यता, पाऊस येण्याची शक्यता हे जास्त असते. तर त्याच्यामुळे आपण बोलतो की हवा ही पुन्हा एकदा शुद्ध होऊ शकते किंवा पुन्हा एकदा ती प्युरिफायर किंवा क्लीन होऊ शकते, राईट, होऊ शकते. त्याचे चान्सेस म्हणजे जसं आपण ऑलरेडी बघितलेलं होतं पोल्युटेडमध्ये काय बघितलं होतं की नॅचरली जे काय एलिमेंट, जे काय पोल्युटंट्स जर क्रिएट होत असतील तर ते डिझॉल्व्ह होण्याची ताकद किंवा ते डिस्ट्रॉय करण्याची ताकद, म्हणजे त्याला विघटित करण्याची ताकद सुद्धा निसर्गाकडे आहे, नेचरकडे आहे. तर बघा दिस आर द थिंग्स. तर मग इरप्शन्स मुळे जे काय होणारे जे घटक आहेत, म्हणजे जे बोलू शकतो आपण, हायड्रोजन सल्फर, नंतर सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन वेपर, डस्ट म्हणजे धूळ वगैरे, हे सगळं काय बाष्प वगैरे, धूळ वगैरे सगळं काय त्याच्यातून बाहेर पडत, आणि तिथला जो एरिया म्हणजे तो जो भाग आहे हा काय होतो, अतिशय पोल्युटेड होऊ शकतो. आणि बघा पुन्हा एकदा अर्थक्वेक आपण बोलू शकतो, म्हणजे ते व्हॉल्कॅनोला आपण रिलेट करू शकतो. पॉयझनस गॅस अँड वॉटर वेपर फ्रॉम इनसाइड द अर्थ रिलीज टू द एअर. बघा ह्या ज्या गोष्टी जे काय होत असतात हे सगळ्या निसर्गातल्या गोष्टी. बघा निसर्गाचे जे पण नॅचरल रिसोर्सेस जर आपण बघू, तर नॅचरल रिसोर्सेस मध्ये जे काही गोष्टी आहेत त्यांचा एक बोलतो ना काउंटर पार्ट म्हणजे काय, की त्याला जर म्हणजे एक बोलतो ना एक प्रतिउत्तर सुद्धा निसर्गाच्या ह्याच्यामध्ये आहेत, राईट, निसर्गाच्या ह्याच्यामध्ये त्याला प्रतिउत्तर सुद्धा आहेत. आता बघा म्हणजे अर्थक्वेकला जर आपण भूकंपाला पण आपण जर कम्पेअर केलं तर भूकंप तसंच आहे. तो काय करतो, पॉयझनस गॅसेस म्हणजे दूषित पॉयझन गॅसेस म्हणजे बघा हायड्रोजन सल्फाइड, नंतर सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनियम क्लोराइड, हायड्रोजन वेपर्स अँड डस्ट, हे सगळं अर्थक्वेक मधून सुद्धा बाहेर निघतं, व्हॉल्कॅनो मधून सुद्धा बाहेर निघताना आपण बोलू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे. नंतर सायक्लोन्स आहेत, सायक्लोन्स अँड द डस्ट स्टॉर्म. सायक्लोन म्हणजे काय, वादळे काय करत असतात, वादळ सुद्धा पूर्ण जी काय धूळ वगैरे असते आजूबाजूची मायक्रोब्स वगैरे, पोलेन्स वगैरे, नंतर गार्बेज वगैरे आहेत, म्हणजे काय कचरा, धूळ, माती, हे सगळं काय तो सायक्लोन म्हणजे कोण, तो वादळ हा उडून पूर्ण तो एरियात हा धुळमय किंवा घाण असा करत असतो. म्हणजे बघा फॉरेस्ट फायर म्हणजे काय, बघा फॉरेस्ट फायर रिलीज कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड, स्मोक इन द एअर. तर बघा जेव्हा फॉरेस्ट फायर होते म्हणजे खूप असं जंगलाला आग लागून जाते. जसं रिसेंटली मागच्या वेळेस आपण मागच्या वर्षी बघू तर अमेझॉनला पण लागले होते, आणि प्लस आपल्या इंडियामध्ये सुद्धा ओडिशात वगैरे या ठिकाणी इथल्या जंगलामध्ये सुद्धा लागली होती. तर दिस कॉल्ड फॉरेस्ट फायर. आणि त्या फॉरेस्ट फायर मध्ये काय कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड अशा प्रकारचे स्मोक्स हे निघत असतात. नंतर आपण काय होतं, मायक्रोब्स इन एअर, द स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया, फंगस अँड इन द एअर. तर बघा कधी कधी स्पोर्स माहिती, जसं आता रिसेंटली ह्याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल आता आपण बोलतो कोरोना व्हायरस. तर कोरोना व्हायरसमध्ये आपण जर शिंकलं किंवा बोलताना किंवा थुकलं वगैरे, तर ते काय होतं, तर ते जे व्हायरसेस आहेत किंवा जे बॅक्टेरिया आपण बोलतो फंगस आहे, ते काय होतं हवेमध्ये मिक्स होऊन ते
स्प्रेड होतात आहे. म्हणजे ते सुद्धा एका प्रकारचं एअर पोल्युशन आहे. ते सुद्धा एका प्रकारचं एअर पोल्युशन. म्हणूनच आपल्याला आता नेहमी बाहेर जाताना काय सांगण्यात येतं, मास्क लावा. हे प्रकारचे सगळे आपल्याला इन्स्ट्रक्शन का देण्यात येतं? हेच एक इन्स्ट्रक्शन याचमुळे आपल्याला हे इन्स्ट्रक्शन देण्यात येतात. तर दिस आर द नॅचरल रिसोर्सेस. अशा प्रकारच्या आपल्या नैसर्गिक घटना काय बघा. सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे म्हणजे जसं आता सध्या कोरोना व्हायरस हवेमध्ये मिक्स होतोय. म्हणजे कसा मिक्स होतोय? जसं आपण शिंकलो वगैरे तर तो मिक्स होतो. म्हणजे तो हवेमध्ये अ, हवेमुळे पसरतोय असं नाही. पण ॲक्चुअली आपण जेव्हा एकमेकांसोबत बोलत असताना, जर आपण आपल्या तोंडाला कव्हर दिलेलं नसेल किंवा आपण त्याच्यासोबत शिंकलं असेल आणि तेव्हा ते आपले ड्रॉपलेट असतात. म्हणजे जे आपले थुंकीचे तुकडे असतात, जे लहानचे लहान कण असतात थुंकीचे, ते पसरू शकतात. तर ते जेवढा लांबपर्यंत जातात, तेवढा लांबपर्यंत तो व्हायरस सुद्धा जात असतो. तर म्हणून आपल्याला ती काळजी घेतली पाहिजे. तर त्यानुसार सूक्ष्मजीव होईल म्हणजे मायक्रोब सुद्धा एअर पोल्युशन होऊ शकतो. हेच एक्झाम्पल मी कोरोना व्हायरसचं सांगितलं. देअर आर सो मेनी फंगस अँड सो मेनी खूप असे आपण म्हणू कंकाळचे विषाणू आणि किंवा काही जीवाणू आहेत त्याच्यामुळे हे पोल्युशन होत असतो. तर बघा नंतर वनवे वगैरे आहेत. नंतर आपण धुळीचे वादळ वगैरे आहेत ते आपण बघितलेले बेसिकली भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक यांच्यापासून नैसर्गिकरित्या हवा प्रदूषण होत असतो. नैसर्गिकरित्या हवा प्रदूषण होत असतो. आय होप तुम्हाला कळालं असेल. आपण नेक्स्ट सेशनला बघणार आहोत मानवनिर्मित कारणे. तर मॅनमेड जे रिझन्स आहेत ते आपण नेक्स्ट सेशनला बघणार आहोत. ठीक आहे? या कोणाला काय डाऊट असेल यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता. कोणाला काय अडचण असेल तुम्ही विचारू शकता. ओके. सो हिअर इज द थिंग. थँक यू.